वरी, मी तुम्हाला पॅकेजेस पाठवते. आउट ऑफ इंडिया सुद्धा पाठवते तुम्हाला हवी तशी, आणि इंडियामधली पण पाठवते. ओके, थँक्यू, गुड डे. ए हिरोईन, ते सांडवशीला आधी पिऊन घे. रोहन, थोड्या वेळात नाश्ता दिला तर चालेल का? जरा देवाचा दिवा लावून घेते. आनंदी, त्या देवाला जरा तर विचार, काय बाबा मनात काय आहे तुझ्या? हा, करणार आहेस का आमचं भलं? नाहीतर उगाच आम्हाला आशा दाखवू नकोस म्हणा. तेवढं मला वाटलं होतं, एवढी श्रीमंत घरची मुलगी आपल्या घरी येईल सून म्हणून. पण कसलं काय, राजवाडे आले आणि तिला परत घेऊन गेले. आपण फक्त तोंड बघत बसू. आपण त्यांना असं थांबवू शकत नाही मंदाकिनी. मग आता काय करायला हवं? काय समजायचं आपण? त्यांच्या मनामध्ये काय आहे? काय रोहन, काय? अरे साधा फोन तरी कर ना. आई अगं मी कामात आहे. काम सगळेच करतात. तुझ्या लग्नाबद्दल चाललंय. हो रोहन, आईचं म्हणणं बरोबर आहे. तिला एक फोन कर ना, बरी आहे ना ती, विचार बरं. ताई मी नाही करणार आहे तिला फोन. अरे हो, कारण मला नाही पटलं तिचं असं घर सोडून उठून आपल्या घरी येणं. जरा विचार करायचा ना ताई, किंवा माझ्याशी बोलायचं. हो ठीक आहे, बरोबर आहे तुझं, पण आता झालं ना ते रोहन. अरे आत्ता तर तिला फोन कर. मुळात तिच्या घरी परिस्थिती काय आहे, सगळे तिच्याशी बरे वागतायत ना, भांडणं नाही झाली आहेत ना, ती बरी आहे ना, हे विचार ना तिला फोन करून. झाल्या प्रकाराचा तिलाही त्रास झाला असणारच आहे ना. गॉड नोस ताई. रोहन, असं म्हणू नकोस. हे बघ, तिने जे काही केलंय ना ते तुझ्यासाठी, तुझ्यावरच्या प्रेमाखातर केलं. तुला उलट तिच्याबद्दल प्रेम वाटायला हवं, तिचा अभिमान वाटायला हवा. कशाचा? घरातून पळून आली याचा? ऑफकोर्स नॉट. पण मुळात एका मुलीला तिचं अख्खं आयुष्य मागे टाकून तुझ्यासाठी यावंसं वाटतंय. एवढं प्रेम करते ती तुझ्यावर. पण म्हणून असं इम्पल्सिव्ह वागायचं असतं का ताई? नाही, तुला माहितीये का, ती ना नेहमीच असं वागते. आज या कारणासाठी असं वागली ना, उद्या कुठल्या तरी भलत्याच कारणासाठी असं वागली. तिचं ना हेच वागणं मला आवडत नाही. अरे रोहन, लहान आहे ती अजून. एक्झॅक्टली. आणि अरे त्या वयात मुली वागतात असं. ती काय आता वागली आहे म्हणजे आयुष्यभर असंच नाही वागणार आहे. ऐका ना, मी पण तिच्यापेक्षा काही फार मोठा नाहीये, पण मी असा वागतो का? हो रोहन, पण तिचा हा स्वभाव आहे ना. मुली असतात थोड्याशा अशा. आणि हे बघ, माणूस आहे की नाही, तिच्यातल्या काही गोष्टी तुला आवडणार आहेत, काही गोष्टी नाही आवडणार आहेत, बट दॅट्स ओके. पण मला सांग, या सगळ्यानंतर तुला तिची काळजी नाही वाटत आहे का? ऑफकोर्स वाटतेय ताई. थँक गॉड. पण ऐक ना ताई, मला ना तिला आत्ता या क्षणाला कॉल करा असं वाटत नाही. एक काम कर ना, तूच कर ना तिला कॉल. हा मुलगा ना हातातोंडाशी आलेला घास घालवणार आहे बघा तुम्ही. तिचा फोन होता ना ग? अधिरा नाही, समर राजवाड्यांचा फोन होता. ते आता येत आहेत आपल्या घरी. अरे हे बापरे, आता काय करायचं? हो, आम्ही येतोय असं म्हणून फोन ठेवून दिला. त्यांना सांगायला हवं ना, असं ऑफिसच्या मीटिंग्स ठरवल्यासारख्या आमच्यावर ऑर्डरी काय सोडतायत? जरा चक्रमच माणूस आहे हा. आम्ही येतोय अशी धमकी दिल्यासारखं बोलला आणि फोन ठेवून दिला. आपल्याला वेळ आहे का? आपल्याला जमणार आहे का? मुळात इनकन्व्हिनियन्स नाही होणार ना, हे समोरच्याला विचारूया आपण. नाही, स्वतःचं म्हणणं सांगितलं आणि फोन ठेवून दिला. मला नाही जमणार आहे, मला ऑफिसला जायचंय आता. तू ऑफिसला जायचं नाही, तू फोन करून त्यांना सांग तुला उशीर होईल म्हणून. हा, आणि सगळं तूच बोलायचंयस. आम्ही कसं बोलणार? का मी बोलू त्याच्यासोबत? बोलू नको नको, तू अजिबात बोलू नको. नंदू, तू थांब बाबा घरी. ए रोहन, तू सुद्धा थांब. तुझ्या लग्नाबद्दलच बोलणी चालली आहे. हो, थांबतो. मला ऍक्च्युली खूप महत्वाची मीटिंग, पण काही हरकत नाही, मी कॅन्सल करते. मी थांबते, अर्थात थांबते मी. थांब, मला फोन करावा लागेल फक्त एक. ठीक आहे ना? हा हो, येस येस, प्लीज कम. या. नमस्कार. 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 या 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 ना. या नाही या. हो बसा प्लीज. लिफ्ट आज सुरू होती ना व्यवस्थित? हा हा, व्यवस्थित. तुम्ही बसा. मी पटकन चहा टाकते सगळ्यांसाठी. पहिल्या आधी मुद्द्याचं बोलून टाकूया. तर मी तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो. हे आमचे गुरुजी आणि हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मॅनेजर. नमस्कार. तर आमच्या गुरुजींनी लग्नाचा मुहूर्त वगैरे काढलेला आहे आणि लग्नाच्या आधी आणि नंतर काय काय गोष्टी करायच्या, काय काय गोष्टी प्लॅन केलेल्या असतील, हे सगळं तुम्हाला ही टीम सांगेल. हां, बोला तुम्ही. हे ग्रँड डेस्टिनेशन वेडिंग असेल. उदयपूर, गोवा, पॉंडिचेरी हे ऑप्शन आहेत, पण सीझन पाहता उदयपूर हे बेस्ट ऑप्शन आहे. उदयपूर फायनल करून टाकूया. तुम्ही असं करा, जाण्या येण्याचे एअर तिकीट्स यांच्याकडे पाठवून द्या. ठीक आहे? तुम्ही गेलात तरी चालेल. सगळं अजून तर खूप राहिलं आहे. काय, मीटिंगचे सगळे मुद्दे मी आधी मांडतो. जे फायनल आहे ते पहिल्यांदा सांगतो, नाही तर काय होतं विसरून जायला हवं. पुढचा मुद्दा, मी तुमच्या सगळ्यांसाठी एक बंगला बघितला.
आमच्यासाठी बंगला? हो, घेऊया आपण. आपण आपण म्हणजे मी घेईन, त्यानंतर तुम्ही सगळेच तिकडे शिफ्ट व्हा. हां, त्यातलं इंटिरियर थोडंसं बदलायला लागेल, पण ते मी बदलून घेईन. ते झालं की तुम्हाला कळवतो. असं सगळं ठरवून कसं टाकलात तुम्ही? कारण चर्चेत वेळ घालवायला आवडत नाही मला. या प्रकरणात अशा चर्चा होतातच, वेळ जातो, लग्नाचा विषय आहे ना. आणि हे बंगला वगैरे काय आहे? म्हणजे आम्हाला आमचं घर आहे. अहो, पण आधीरा लग्नानंतर कुठे राहणार आहे? हा प्रश्नच सोडून टाकला ना मी. आधीरा लग्नानंतर डायरेक्ट बंगल्यातच येईल आणि तुम्हाला कोणालाच काही अडचण होणार नाही त्याची. समर साहेब, राग मानू नका, पण मी एक बोलू का? तर बोला ना. नाही म्हणजे तुमच्या बहिणीसाठी तुम्हाला हे सगळं करावंसं वाटतं, यात काहीच चूक नाही. हवं तर त्या बंगल्यामध्ये रोहन आणि आधिराला राहू देत, पण आम्ही तिथे नाही राहणार. काय आहे, आम्हाला या घराची, या परिसराची सवय झाली आहे ना, त्यामुळे आम्हाला तिथे राहता येणार नाही. आमचं मन नाही रमणार तिथे. ठीक आहे, मग रोहन आणि आधीरा राहतील तिकडे. नाही सर, मी इथेच राहणार आहे. सॉरी, म्हणजे मी माझ्या फॅमिलीला सोडून कुठेही जाणार नाही. रोहन, तुझं तुझ्या कुटुंबावर किती प्रेम आहे याची कल्पना आहे मला. म्हणूनच मी म्हणतोय की तुम्ही सगळे तिकडे शिफ्ट व्हा. नाही, पण आम्हाला बंगल्यात वगैरे काही राहायचं नाही. आमचं घर छान आहे. आपण या मुद्द्यावरती नंतर बोलूया. हा बंगल्याचा मुद्दा मी लक्षात ठेवतो. बाकी सगळं तुम्हाला ओके आहे का?